महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। सातलिंग स्वामींच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात बच्चू कडूंचा सरकारवर प्रहार। महाराष्ट्राला कडू आणि या विधानसभेला सातलिंग स्वामींची गरज। बच्चू कडू, तुम्ही जनतेचा आवाज व्हा, मी स्वतः तुमच्या सोबत आहे। बच्चू कडू, आमदार आणि जनतेमध्ये सेवाभाव नसेल तर त्या आमदार आणि जनतेचं नातं टिकू शकत नाही। जात धर्म पंथच्या पलीकडे जाऊन मानवतेचे बीजारोपण करणं आवश्यक आहे। धर्मभावापेक्षा सेवाभाव अधिक महत्त्वाचं, असं मत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी दिनांक 29 जुलै रोजी उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित सातलिंग स्वामींच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती सोहळ्यात बोलत होते। श्री 108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान आळंद, श्री 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्री 108 अभिनव सुतरेश्वर महास्वामी हिरेमठ संस्थान अचलेर, जंगम समाज प्रमुख श्री महांतया स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा संपन्न झालाय। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बच्चू कडू होते। पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले की एखादा आमदार आजारी पडल्यावर सरकारच्या तिजोरीतील 2 कोटी रुपये खर्च करतो, तर त्याला आमदार बनवणारा मतदार आजारी पडल्यावर मात्र केवळ 5 लाख रुपये, हा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल करीत जो सेवा विधायक को मिलती है वही सेवा मतदार को मिलनी चाहिए असे खडसावून द्वेषाने बोलत होते। ज्या शाळेत श्रीमंतांची पोरं शिकतात त्या शाळेत शेतकरी मजूर कामगारांची पोरं शिकली पाहिजेत, त्यासाठी मतदार जागा झाला पाहिजे। हातात कुठल्याही रंगाचा झेंडा घेण्यापेक्षा तिरंगा आधी घ्या। बदल घडवून आणण्याची धमक मतदारांमध्ये असते, ती फक्त जागृत होणे आवश्यक आहे। त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य माणसाचा आवाज सभागृहात येणे आवश्यक आहे। सातलिंग स्वामी येथील तुम्ही जनतेचा आवाज व्हा, तुमच्या सोबत मी स्वतः बच्चू कडू आहे। या महाराष्ट्राला कडूची गरज आहे आणि उमरगा लोहारा विधानसभेला सातलिंग स्वामींची गरज आहे। सातलिंग स्वामी आणि सत्काराला उत्तर देताना मला पूर्वीपासून गोरगरीब दीन दुबळ्या कमकुवत असलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्याची आवड आहे। सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या समस्त जनतेची अमर्याद सेवा करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे। यावेळी म्हणाले, विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते उमरगा लोहारा मतदारसंघातील हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते। झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख। 900 रुपयाची शिफारस केल्यावर केंद्र सरकार काँग्रेसचं होतं आणि त्यांनी तेव्हा 500 रुपये भाव घेतले। म्हणजे 900 रुपये क्विंटलची सोयाबीन केंद्र सरकारनं 500 रुपये भाव जाहीर करून 200 रुपये कमी, 400 रुपये कमी। आता काय बदल झाला? आता सोयाबीनचे भाव 7,000ची शिफारस केली। नीट ऐका का तुमच्या अंगावर तलवार कशी चालवल्या जातात, हे धोरण आहे आणि हे धोरण आपल्या बाजूने कसे होत नाही त्याचं तुम्हाला गणित सांगतोय। किमान हुशार बहीण आणि भावाची योजनेसाठी कसं पाहता इकडे? मला असं वाटतं का कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे। लोकांनी भाव मागितले, 1500 रुपये महिना थोडा मागितलं। लोकांनी मागितलं काय, तर दुधाले भाव द्या, कापसाले भाव द्या, मजुराले मजुरी चांगली द्या, ते भेटलं तर मग याची जास्त गरज राहणार। शरद पवार म्हणतायत की महाराष्ट्राची मणिपूर सारखी अवस्था होती की काय, असं तर काही चित्र नाही। हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रानं हे या सगळ्या गोष्टी सोसल्या आहेत, त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या लोकांना आहे। त्याची व्यवस्था होऊ नये अशी प्रार्थना करतो, लोकांनी त्याकडे जाऊ। प्रहारची जी आहे उमरगा लोहारा मतदारसंघामध्ये काय भूमिका असणार आहे? आता आम्ही सातलिंग स्वामीच्या कार्यक्रमाला आलो, एकंदरीत सगळ्या आढावा घेऊन समोर आपण निर्णय घेऊ। त्यांना कामाला लावायचं आहे, व्यवस्थित एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, उमेदवार म्हणून नंतर आणि आमदार म्हणून। काय विचार सत्तांतर झाल्यानंतर आपल्याला मंत्रिपद मिळेल असं वारंवार बोललं जातं, मात्र निवडणुका तोंडावर आल्या। मंत्रिपद हा माझा विषय कधीच नाही आणि कधी राहणार पण नाही। नाराजीचं काय कारण माहिती असताना आरक्षण बचाव यात्रा काढली होती, काय वाटतं? तर मला असं वाटतं का आरक्षण बचावाची किंवा आरक्षण घेण्याची व्यवस्था आहे, त्यांना काय वाटलं असेल
किंवा कशा पद्धतीने धोका वाटला असेल तो त्यांचा विषय. मराठा तेढा जो आहे तो सरकारला समज नाही काय, आपण त्याच्यासाठी काय सुचवणार आहात? मी नेहमी सांगत होतो का मराठा आरक्षण किंवा इतरही आरक्षणाचा होतोय तर शेतीच्या प्रश्नामध्ये सगळे प्रश्न सुटू शकतात. शेतीचे प्रश्न सुटले पाहिजे, मराठ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, धनगर समाजाचे सुटले पाहिजे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. त्या सगळ्यांना घेऊन एकदा सक्षम केलं पाहिजे. आपण त्या जरांगे भुजबळ आणि त्यांना एकत्रित घेऊन हा प्रश्न मला असं वाटतं एकत्रित घेऊनच प्रश्न येतो. भाऊ एक महत्त्वाचं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.